नमस्कार मित्रांनो, भरपूर दिवस झाले ते भेट काही झाली नव्हती आपली. तर नेहमीसारखं मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक इन्फॉर्मेशन ब्लॉग. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायचं असं तात्पर्य आहे की लहान लहान मुलं असे मार्केटमध्ये गेल्यानंतर आईवडिलांना फिश बघितल्यानंतर त्यांना आग्रह करतात की मम्मी पप्पा आम्हाला हे घेऊन द्या. त्यानंतर आईवडील त्याच्या खुशीसाठी घेऊन पण देतात आणि घरी आल्यानंतर लगेच ती मासोळी काय 1-2 दिवसात मरून जाते. ती मरण्याचं नेमकं कारण काय आहे ते हे कळत नाही त्यांना. नवीन नवीन बिगिनर्स राहतात, त्यांची इन्फॉर्मेशन त्यांना माहीत राहत नाही, त्यामुळे ते मासोळी मरून जाते. मेल्यानंतर भरपूर तो मुलगा नाराज होऊन जाते, डबल वडील मासोळी आणतात, ती मरून जाते. हीच प्रक्रिया चालू राहते. नाही व्यवस्थित तुम्हाला दुकानदार सांगत की कोणती मासोळी घ्यावं, कशा पद्धतीने ठेवावं, फक्त तो वेगवेगळे आपले प्रोडक्ट चिपकवत जातो, वेगवेगळी मासोळी देत जाते, घरी आणून ती ठेवत जातो आपण आणि ती प्रत्येक वेळेसारखी मरत जाते. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, मार्केटमध्ये या प्रकारचे छोटे छोटे असे बॉल्स मिळतात, काही मोठे राहते काही लहान राहतात. तर ती घरी आणल्यानंतर त्यांची काळजी एक वेगळ्या प्रकारची केली जाते. छोट्या मासळ्या असल्या तर ठीक आहे, एवढा पॉट सेफिशियंट आहे त्यांच्यासाठी. पण जर सपोज मोठी मासोळी आहेत, गोल्ड फिश आहेत, काही शार्क्स राहते, काही छोट्या मोठ्या अशा वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या प्रकारची मासोळी आढळतात. त्याचं पालन करताना त्यांची काळजी घेणं महत्त्वाचे असते. काय खातात, कशा राहतात, कोणतं ॲटमॉस्फिअर त्यांना लागते, ह्या सर्व गोष्टीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगेन. जर आपण या चॅनलवर नवीन असणार तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बनून राहा शेवटोरी या व्हिडिओसोबत. तर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, मासोळी पालन करताना घरी तुम्ही या प्रकारचं टँक घेऊन येत. या प्रकारचं लहान मोठा कोणता ठेवू शकता तुम्ही. हा 1.5x टँक आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी 1 महिना यावर म्हणजे घरी आणल्यानंतर यावर अभ्यास केला. भरपूरशा मासळ माझ्यासुद्धा हाताने मेल्या. तर गुगल करून किंवा यूट्यूबवर भरपूरसे असे नॉलेज देणारे व्यक्ती आहेत. थोड्या गोष्टी त्या सांगतात, त्यांना फॉलो करावं लागते. आणि खूप म्हणजे हा जो छंद आहे खूप बारीक छंद आहे, एकदम खूप प्रिकॉशन घ्यावं लागते यांचं, नाही ते मासोळी मरून जाते. आणि हा जो टँक आहे मी हा 1 महिना अगोदर घेतला होता. त्यानंतर मी त्याचे 2 सेटअप बनवले. काही लाईव्ह प्लांट्स टाकले त्यामध्ये, तर काही मासळ्या खाऊन घ्यायच्या, काही वेगवेगळ्या प्रकारच्या मासळ्या त्यामध्ये आल्यामुळे त्या मासळ्या एकमेकांना मारून टाकायच्या. त्या सर्व गोष्टी नाही का मला ह्या 1 महिन्यामध्ये आढळल्या. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्ही जर न्यू बिगिनर्स आहे, तुम्हाला मासळ पालन करायचं आहे, लहान मुलांसाठी अट्रॅक्टिव्ह एक प्लेस म्हणून घरात राहते वस्तू, तर तुम्ही त्याला बनवू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या पण मासळीसोबत राहत नाही. मोजक्या 2-4 अशा प्रजाती आहे की ते आपसात राहते. तर ते राहणारे जे मासळ्या आहेत त्यामध्ये गोल्डफिश ही म्हणजे फार लांब टाईमवर भरपूर वेळेवरही ती राहते, म्हणजे तिची जी काळजी तुम्ही केली व्यवस्थित तर. तर महत्त्वाची गोष्ट, जर सपोज तुमचा टँक आहे तर त्याच्यामधलं वारंवार पाणी चेंज नका करू. नाही तर कुणी असं राहतं आठवड्यातून 2-3 वेळा पाणी चेंज करून टाकते, त्यामुळे सुद्धा मासोळी मरते. कोणी असे म्हणतात 15 दिवस आड करा, कोणी महिना आड करा पाणी चेंज असं म्हणतात. पाणी चेंज केल्यानंतर काय करायचं, त्यामध्ये कोणती दवाई वापरायची, कोणते जर त्यांच्यावर रोग आला तर कोणती औषधं वापरायची, ह्या सर्व गोष्टी मी थोडक्यात सांगते मित्रांनो. तर हा जो 2 फुटाचा टँक आहे यामध्ये मी वॉटर फिल्टरसुद्धा लावलेलं आहे. हे सुरुवातीला दुकानदारांनी सांगितलंच नाही की छोटा टँक असल्यानंतर त्या वॉटर फिल्टरनी जो पाण्याचा मारा बसते त्याने सुद्धा मासोळी मरते. त्याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो एअर पंप आहे छोटा, हा 200-250 रुपयाला मार्केटमध्ये सहज सोप्या पद्धतीने कुठे पण मिळून जातो. तर हा एअर पंप महत्त्वाचा आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सुरुवातीला जर मासळ पालन करताय, छोटा टँक आहे 2-2.5 फुटाचा तुमचा, तर तुम्ही एक एअर पंप घेऊन या. त्यामध्ये ते मासोळी सेफिशियंट राहते आणि कोणीही एका प्रजातीची मासोळी त्यामध्ये टाका. म्हणजे कसं, जसं गोल्डफिश आहे, यामध्ये बघा प्रत्येक मासोळी गोल्डफिश ह्या जातीची आहेत आणि त्याचे वेगवेगळे नाव आहे. आणि गोल्डफिशमध्ये सुद्धा वेगवेगळे काय नावाची राहते. जशी ही जी मासोळी दिसतात ऑरेंज कलर व्हाईट कलरमध्ये, याला एसके म्हणतात, म्हणजे शुभम किंग नावाची मासोळी आहे. त्याच्याच साईडची ती गोल्ड मासोळी आहे. ही लाल आणि लाल पांढऱ्या कलरची दिसते, हे व्हाईट गोल्ड आहे. त्यानंतर इथे डोक्यावर हलकासा कलर लाल कलरचा दिसतोय, त्याला रेड कॅप मासोळी म्हटलं जाते. तसे वेगवेगळे नाव आहे प्रत्येक मासोळीची. आणि जी गोल्ड फिश म्हणतात ती एकत्र राहू शकते. त्या गोल्ड फिशसोबत कधी कधी हे मॉलीज आहे छोटे छोटे, हे बघा यामध्ये मॉलीज आहे, एक गप्पी आहे, 3 मॉलीज आहे. कधी कधी काय होतात, ह्या सुद्धा शांत मासळ्या आहेत, पण ह्या पाण्याच्या आणि वातावरणाच्या प्रकार बदलल्यामुळे
ह्या अट्रॅक्टिव्ह होतात आणि ह्या मोठ्या मासोळ्यांचे पंख जे आहे ना ते कुतरणं चालू करतात. त्यामुळे मोठ्या मासोळ्यांना त्रास होतो किंवा ट्रेसमध्ये येते, त्यामुळे ते सुद्धा मरतात. तर जमेतोवरी ह्या गोष्टीची काळजी घ्या की मोठ्या मासोळ्या अलग ठेवा. जर असे बारीक पोसायचे आहे तुम्हाला तर बारीक मासोळ्या थोड्या वेगळ्या ठेवायच्या. तर मोठ्या मासोळ्यासोबत बारीक मासोळे तुम्ही मिसळ करू नका आणि कोणी एका प्रजातीचीच मासोळी आणून त्याचं पालन करा. जमेतोवरी ते भरपूर टाईमवर त्या राहतील तुमच्याकडे. कधी कधी तर असंही बघितलं आहे 4-4, 5-5 वर्ष गोल्डफिश राहतात. आणि जे पाणी चेंज करण्याची प्रक्रिया त्यामध्ये काय होतं, जर सपोज तुम्ही पाणी चेंज करताय मछल्यांचं तर ते 30% म्हणजे हा जो टँक आहे ना इथवरी 30% कमीत कमी वॉटर चेंज करायचं, म्हणजे जुनं पाणी काढून घ्यायचं. तर पाणी काढण्यातच कचरा काढायचं आणि त्याचे इन्स्ट्रुमेंट वेगवेगळे राहते, ते सुद्धा मी पुढे दाखवेल तुम्हाला. तर पाणी ते काढूनच त्यामध्ये चेंज करायचं आणि लगेच पाणी जर चेंज करताय तर या प्रकारचं अँटीबॅक्टेरियल म्हणून एक ड्रॉप वगैरे मिळत असतं तर मच्छींच्या दुकानातच मासळ्यांच्या. तर तुम्ही ते तिथं हे अँटी फंगस म्हणून अशी दवाई आहे, ती ही 1 ml 20 लिटर्समध्ये म्हणजे 20 लिटर पाण्यामध्ये 1 ml हे म्हणजे दवाई टाकायची. त्यानंतर असं ब्ल्यूइश पाणी होऊन जाते याचं. ते कसं जर बाहेरून तुम्ही मासोळी आणली त्यावेळेस सुद्धा तुम्ही 1 ड्रॉप टाकून त्याला बनवू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मासोळी पालन करताना त्यामध्ये आगाऊचं वेगळं डेकोरेशन काही करू नका. नॉर्मली जर गोल्ड फिश करताय तर सर्वसाधारण डेकोरेशन राहू द्या, म्हणजे क्लीननेसला तुम्हाला सहज सोपी जाते. आणि जमेतोवर लाईव्ह प्लांट्स वगैरे असे टाकू शकता. मी तर बांबू लकी बांबूचा वापर केला आहे. ते मातीत न टाकता असे बाहेर पाण्यात ठेवले ते राहतात. तर असेच व्हिडिओ मी तुम्हाला सांगत राहणार. नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय.